राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आढावा घेतला। त्यांनी स्वतः मनपा मुख्यालयात पोहोचून बैठक घेतली। राज्य सरकार नद्यांच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी विशेष योजना आखत आहे, ज्या अंतर्गत नद्यांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून दर्जा मिळावा असे प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं। आता आम्ही सगळ्या नद्या जशी नाग नदी आहे, तशी इंद्रायणी आहे, मुळा मुठा आहे, पंचगंगा आहे, गोदावरी आहे, चंद्रभागा आहे, या सगळ्या विषयांवर आता एक प्लॅन करतोय, एक थॉरो प्लॅन करतोय। खरंच आहे, नदीचे पुनर्जीवनासाठी प्रचंड पैसा मिळतो, वेगवेगळ्या CSR ॲक्टिव्हिटीज चालतात, पण आपल्याला हवा तसा रिझल्ट त्याच्यामध्ये मिळत नाही। आणि म्हणून माझं मंत्री म्हणून हे मत आहे, जे मी डिपार्टमेंटशी शेअर केलं आहे, की जसं नॅशनल हायवे असतात, स्टेट हायवे असतात, तसं नद्यांनासुद्धा एक प्रॉपर्टी स्टेटची किंवा नॅशनल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करून त्यांच्या स्वच्छतेचं, त्यांच्या मेंटेनन्सचं अशा प्रकारचं एक प्लॅनिंग आम्ही सगळ्यांनी थरो करायला पाहिजे। तर नाग नदीचं पण आम्ही त्याच्यामुळेच रिव्ह्यू घ्यायला आलो। ह्या सगळ्या रिव्ह्यूजमध्ये आम्हाला खूप चांगले इनपुट्स मिळतील, ते इनपुट्स करून आम्ही त्याच्यावर एक चांगली कॉन्सेप्ट नोट तयार करू आणि ती कॉन्सेप्ट नोट तयार झाल्यावर नक्कीच आम्ही मीडियाबरोबर ती शेअर करू। दरम्यान राज्यातील सर्व रेड झोनमध्ये असलेल्या इंडस्ट्रीजचं सर्वेक्षण करण्याची माहिती देखील पर्यावरण मंत्र्यांनी दिली। नक्कीच ऑडिट होणार आहे आणि आम्ही काही अँटी एस्टॅब्लिशमेंट नाही आहोत। आम्हाला एस्टॅब्लिशमेंट हवी आहे, आम्हाला इंडस्ट्रीज हव्या आहेत। इंडस्ट्रीच्यामुळे रोजगार असतो, त्या भागाचा फायनान्शियली त्याला फायदा होत असतो। झोन असतात प्रदूषणाचे, येलो, रेड। तर रेड झोनमध्ये जे आमचे इंडस्ट्रीज आहेत, त्या रेड आत्ताच आमच्या सेक्रेटरीने सांगितल्याबरोबर म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल म्हणजे त्याचं काय म्हणतात इन्स्पेक्शन ह्याच्यावर आम्ही जास्त जोर देणार आहोत आणि त्यांना कसं अपग्रेड करता येईल याचा प्रयत्न